श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 16वा सप्ततीन वयाचा. समास पहिला वाल्मिकी स्तवन. श्रीराम धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझे पुण्य श्लोक जयाचे नहा त्रिलोक्य पावन झाला श्रीराम. ज्याच्या योगे त्रैलोक्य पावन झाले असे ते ऋषीमध्ये पुण्यश्लोक गणले गेलेले वाल्मिकी खरोखरच धन्य धन्य आहेत. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी दांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे श्रीराम. भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले त्यांच्याबद्दल काय म्हणावं. सर्व सृष्टी धुंडळली तरी अशी गोष्ट कुठेही ऐकण्यात किंवा पाहण्यात येत नाही. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे श्रीराम. या जगात भविष्यात घडणाऱ्या गोष्टी संबंधी एखादे वचन जरी खरे ठरले तरी लोकांना आश्चर्य वाटते. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे श्रीराम. ज्यावेळी रघुनाथाचा अवतारही झालेला नव्हता अशा वेळी कुठलाही शास्त्राधार पाहिलेला नसता वाल्मिकींनी रामकथेचा इतका अफाट विस्तार केला. ऐसा जयाचा वाग्विलास ऐकोन संतोषला महेश मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण श्रीराम. असा त्यांचा तो वाग्विलास पाहून महेश अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी ते शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी 3 भागात विभागले. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतरांवचे अनुमानिले राम उपासकांसी झाले परम समाधान श्रीराम. वाल्मिकींच्या कवित्वाची थोरवी फक्त शंकरच जाणू शकले. इतरांना त्याचे अनुमान करता येणे शक्य नाही. त्यांच्या काव्यामुळे राम उपासकांना मात्र परम समाधान झाले. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी वाल्मिका सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती श्रीराम. कित्येक थोर थोर ऋषी होऊन गेले. त्यातील अनेकांनी काव्य रचनाही केली पण वाल्मिकींच्या सारखा कवीश्वर पूर्वी कधी झाला नाही आणि भविष्य काळातही कोणी होणार नाही. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली श्रीराम. पूर्वी त्यांनी खूप दुष्ट कर्मे केली पण रामनामाने ते पावन झाले. दृढ नेमाने त्यांनी अखंड नाम जपल्यामुळे त्यांच्या पुण्याने सीमा ओलांडली. उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारिले पुण्याचे ब्रह्मांडावरू ते श्रीराम. त्यांनी उलट्या रामनामाचा मुखाने इतका जप केला की त्यांचे पूर्वीचे पर्वतासारखे प्रचंड पाप नष्ट झाले आणि ब्रह्मांडामध्ये त्यांच्या पुण्याचे ध्वज फडकत राहिले. वाल्मिके जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले शुष्क काष्ठी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या श्रीराम. ज्या वनात वाल्मिकींनी तप केले ते वन पुण्याने पावन झाले. एवढेच नव्हे तर त्यांच्या तपोबलाने शुष्क काष्ठालाही अंकुर फुटले. पूर्वी होता वाल्हा कोळी जीवघातकी भूमंडळी तोची वंदिजे सकळी विबुधी आणि ऋषेश्वरी श्रीराम. पूर्वी ते वाल्या कोळी म्हणून ओळखले जात. सर्व जगात ते जीवघातकी म्हणून ज्ञात होते. तेच पुढे रामनामामुळे इतके थोर झाले की सगळे देव विद्वान आणि ऋषीश्वर त्यांना वंदन करू लागले. उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप देह्यांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला श्रीराम. ज्याला उपरती आणि पश्चाताप झाला असेल त्याचे पाप कसे शिल्लक राहील. वाल्मिकींनी देहात असणारा जो देही अंतरात्मा मी पण त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपामुळे त्यांचा पुण्यरूपाने जणू दुसरा जन्मच झाला. अनुतापे आसन घातले देहाचे वारुळ झाले तेची नाम पुढे पडिले
वाल्मिक ऐसे श्रीराम. कृतकर्माचा अत्यंत पश्चाताप झाल्याने त्याने उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी जे आसन घातले ते देहावर वारूळ वाढले तरी त्यांना कळले नाही. त्यामुळेच वाल्मिकी हे नाव त्यांना पडले. वारुळास वाल्मिक बोलिजे, म्हणून वाल्मिक नाम साजे. जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे श्रीराम. वारुळालाच वाल्मिक असं म्हणतात. म्हणूनच त्यांना वाल्मिकी हे नाव शोभून दिसले. त्यांची तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही थरकाप होतो. जो तापसामाजी श्रेष्ठ, जो कवेश्वरामध्ये वरिष्ठ. जयाचे बोलणे स्पष्ट, निश्चयाचे श्रीराम. वाल्मिकी हे तपस्व्यांच्या मध्ये श्रेष्ठ, कवीश्वरामध्ये वरिष्ठ असून त्यांचे बोलणे स्वानुभवाचे असल्याने निश्चयात्मक आणि स्पष्ट असते. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण. ज्याची धारणा असाधारण, साधका सुदृढ करी श्रीराम. वाल्मिकी हे त्यांच्या दृढ निष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये ते अलंकाराप्रमाणे शोभतात. रघुनाथ भक्तांना ते भूषणास्पद वाटतात आणि त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुदृढ करण्यास प्रेरणा देते. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थाचा कवेश्वर. तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. ऋषीश्वर वाल्मिकी जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत ते खरोखर धन्य आहेत. रामदास म्हणतात की त्यांना माझा साष्टांग भावे नमस्कार असो. वाल्मिक ऋषी बोलिला नसता, तरी आम्हासी कैची रामकथा. म्हणून या समर्था, काय म्हणून वर्णावे श्रीराम. वाल्मिकी ऋषींनी जर रामायण रचना केली नसती तर आम्हाला रामकथा कशी प्राप्त झाली असती. म्हणून त्यांचे वर्णन कसे करावे हेच कळत नाही. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली. भक्त मंडळी सुखी झाली, श्रवण मात्रे श्रीराम. रघुनाथ कीर्ती रामायण रूपाने प्रकट केल्याने वाल्मिकींचा महिमाही वाढला. त्या रामायणाच्या केवळ श्रवणानेही भक्त मंडळी सुखी झाली. आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला. भूमंडळी उधरिला, बहुत लोक श्रीराम. रघुनाथ कीर्तीमध्ये भक्तिरसात डुंबत राहून वाल्मिकींनी आपल्या जीवनातील काळ सार्थकी तर लावलाच, पण या पृथ्वी तलावरील अनेक लोकांचाही त्यांनी उद्धार केला. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार. त्या समस्तांचा किंकर, रामदास म्हणे श्रीराम. जे थोर थोर रघुनाथ भक्त होऊन गेले त्या अपार महिमा असलेल्या समस्त रघुनाथ भक्तांचा मी किंकर आहे असं रामदास म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिकी स्तवन नाम समास पहिला समाप्त.